तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर अक्षराला विचारत असतात की म्हणजे तू अधिपतीला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने ऐकून घेतलं नाही असंच ना. तर अक्षरा म्हणते की नाही बाबा असं नाही आहे. खरं तर ते त्यावेळी त्या मनस्थितीमध्येच नव्हते. आणि त्यावेळी चारुहास म्हणतो की ठीक आहे अक्षरा, काही हरकत नाही, पण आता मी घेतलेला निर्णय बदलणार नाही. मी त्या भुवनेश्वरीचं नाव काढून टाकणार आहे आणि त्याऐवजी चारुलताचं नाव शाळेला देणार आहे. आणि ते ऐकून अक्षरा आणि चारुलता काळजीत पडतात. त्यानंतर चारुहास सर फुलपगारे सरांना कॉल करतात आणि म्हणतात की शाळेच्या बाबतीत मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, तोच तुम्हाला सांगायचा होता. तर फुलपगारे सर विचारतात की काय झालं मालक, कोणता निर्णय घेतलाय तुम्ही? आणि त्यावेळी मग चारुहास सर सांगतात की मी शाळेचं नाव बदलणार आहे. आणि ते ऐकून फुलपगारे सरांना तर मोठा धक्काच बसतो. ते विचारतात की मग शाळेचं नाव काय ठेवणार आहात तुम्ही? तर चारुहास सर सांगतात की चारुलता विद्या मंदिर. आणि त्यानंतर ते असंही सांगतात की आजच बोर्ड बदलण्याचं काम पूर्ण व्हायला हवं. तर दुसरीकडे अधिपती आणि ओंकार एका मनःशांती केंद्रामध्ये जातात. ते तेथील लोकांकडे भुवनेश्वरीची चौकशी करत असतात. मात्र तेथील लोक त्यांना सांगतात की या बाईंना आम्ही कधीही इथे बघितलं नाही किंवा यांचं नाव नोंदणीसुद्धा आमच्याकडे झालेली नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती आणि ओंकार काळजीत पडतात. आता भुवनेश्वरीला कुठे शोधायचं असा त्यांना प्रश्न पडतो. दुसरीकडे अक्षरा फुलपगारे सरांना भेटायला जाते. ते दोघेही टेन्शनमध्ये असतात. फुलपगारे सर म्हणत असतात की मालकांनी खरंच खूप मोठा निर्णय घेतला आहे, पण जेव्हा याबद्दल अधिपतींना कळेल ना तेव्हा ते खूप चिडतील. तर अक्षरा म्हणते की हो ना, त्यांना तर याबद्दल काही कल्पनासुद्धा नाही आहे. तर फुलपगारे सर म्हणत असतात की जेव्हा भुवनेश्वरी मॅडम परत येतील तेव्हा तर त्या आकाश पाताळच एक करतील. माझी तर नोकरी जाईलच, पण ही शाळासुद्धा बंद होईल. आणि तितक्यात चारुहास सर चारुलताला घेऊन त्या ठिकाणी येतात. ते म्हणत असतात की फुलपगारे सर, तुम्ही काळजी करू नका, निर्णय मी घेतला आहे तर जबाबदारीसुद्धा माझी आहे. आणि मग ते फुलपगारे सरांना काही पैसे देत म्हणतात की बोर्ड बदलण्याच्या कामासाठी जो काही खर्च येईल तो यातूनच करा. आणि त्यावर ते सरसुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे ओंकार आणि अधिपती मनःशांती केंद्रामधून पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात. मात्र भुवनेश्वरीला आता कुठे शोधायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. तर दुसरीकडे बोर्डाचं काम सुरू असतं आणि तितक्यात चारुहास सर, अक्षरा, चारुलता त्या ठिकाणी येतात. चारुहास सर फुलपगारे सरांना विचारत असतात की तुम्ही फ्लेक्स का तयार केलाय? आणि त्यावर ते सर सांगू लागतात की तुम्ही मला खूप कमी वेळ दिला होता ना, त्यात हेच काम पूर्ण झालं. पण तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच एक चांगला बोर्ड लावूयात. मात्र हा सुद्धा चांगला आहे, तुम्ही कोणतीही काळजी करू नका. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही. तर दुसरीकडे अधिपती आणि ओंकार घरी जाण्यासाठी निघालेलेच असतात. आणि तितक्यात अधिपतीला एक कॉल येतो आणि तो माणूस अधिपतीला सांगतो की शाळेचा बोर्ड बदलणार आहे, भुवनेश्वरी मॅडमचं नाव काढून टाकणार आहे. आणि ते ऐकून अधिपतीला तर खूप मोठा धक्का बसतो. तो खूप चिडतो. मात्र ही न्यूज खरी की खोटी हे त्याला माहिती नसतं आणि म्हणूनच तो अक्षराला कॉल करतो. तो अक्षराला विचारत असतो की मास्तरीनबाई कुठे आहात तुम्ही, काय चाललंय तुमचं? तर अक्षरा म्हणते की अधिपती मी शाळेतच आहे, शाळेचंच काम सुरू आहे. तर अधिपती तिला खोदून खोदून विचारत असतो की शाळेत वेगळं काही घडत नाही आहे ना, जर काही असेल तर मला सांगा. आणि तुम्ही परवासुद्धा म्हणत होता ना की काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की आता अधिपती भुवनेश्वरी मॅडमला शोधण्यात व्यस्त आहेत, त्यांना आत्ता काहीच सांगायला नको. आणि म्हणूनच ती अधिपतीला नाव बदलण्याविषयी काहीच सांगत नाही. अधिपती तिला अनेकदा विचारतो पण तरीसुद्धा ती गप्प बसते. त्यामुळे अधिपती फोन ठेवून देतो आणि शाळेकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे चारुलताच्या नावाचा बोर्ड तयार झालेला असतो. त्यामुळे चारुहास सर खुश होतात. ते चारुलताला विचारतात की तुला सगळं काही आवडतंय ना? आणि त्यावर ती म्हणते की हे नाव बदलण्यापेक्षा उलट आपण शाळेतील मुलांना चांगल्या सुखसुविधा दिल्या असत्या तर मला अजून आनंद झाला असता. पण चारुहास सर म्हणतात की ते तर तू सगळं करशीलच चारू, मात्र मला त्या भुवनेश्वरीचं नामोनिशान माझ्या आयुष्यातून मिटवायचं आहे. आणि ते ऐकून चारुलता त्यांच्याकडे बघतच राहते. तर दुसरीकडे अधिपती अचानक शाळेकडे का जातोय हे ओंकारला कळत नाही. त्यामुळे तो अधिपतीला विचारतो आणि मग अधिपती त्याला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणतो की कोणाची हिंमत झाली आमच्या आईसाहेबांचं नाव मिटवण्याची, ते बघतोच मी आता.
तर दुसरीकडे आजी आणि दुर्गी गप्पा मारत चहा पीत असतात आणि तितक्यात चंची धावत पळत त्या ठिकाणी येते. दुर्गी तिला विचारते की काय झालंय आणि त्यावर चंची म्हणते की मम्मी आपल्या मावशीला शाळेमधून हकलवलंय. आणि ते ऐकून दुर्गी विचारते की नक्की काय म्हणायचंय तुला. आणि मग चंची त्या दोघींना सांगू लागते की मोठ्या मालकांनी आपल्या मावशीचं नाव शाळेमधून काढून टाकले आणि त्या जागी चारुलता विद्यामंदिर असं नवीन नाव दिलंय. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आजींना सुद्धा घडलेल्या प्रकारामुळे खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे बोर्ड तयार झालेला असतो, त्यामुळे चारुहास सर खूप खुश असतात. पण चारुलता आणि अक्षराला काळजी वाटत असते. अक्षरा सतत चारुहास सरांना सांगत असते की आपण अधिपतींना याबद्दल कळवायला हवं होतं. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा आता ती वेळ निघून गेली आहे. आता आधी बोर्ड बदलला जाईल आणि त्यानंतरच अधिपतीला काय सांगायचं ते मी ठरवेल. त्याला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेल, तुम्ही काळजी करू नका. आणि मग त्यानंतर चारुहास सर स्वतः त्या बोर्डची पूजा करतात, नारळ फोडतात आणि तितक्यात अधिपती आणि ओंकार त्या ठिकाणी येतात. ते दोघेजण हा सगळा प्रकार गाडीतून बघत असतात आणि भुवनेश्वरीच्या नावाचा बोर्ड खाली उतरवला जातोय आणि चारुलता विद्यामंदिर नावाचा बोर्ड वर चढवला जातोय. हे बघून अधिपती तर खूपच चिडतो. तर दुसरीकडे चंचीने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे आजी काळजीत पडतात. त्यातच दुर्गी या सगळ्यासाठी चारुलताला आणि अक्षराला जबाबदार ठरवत असते आणि त्यांच्याविषयी आजींच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की आता हे लोक कधी आपल्याला या घरातून हाकलून देतील ना, आपल्यालाही कळणार नाही. त्यामुळे आजी आणि चंची घाबरतात. तर दुसरीकडे शाळेच्या नावाचा बोर्ड बदलत असतो, पण त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो आणि मोठ्याने ओरडून म्हणतो की थांबवा हा सगळा प्रकार. त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. अधिपती तर खूपच चिडलेला असतो आणि मग तो चारुहास सरांना जाब विचारत म्हणतो की कोणाची हिंमत झाली हे सगळं करायची. आणि तो या सगळ्यासाठी अक्षराला सुद्धा तितकंच जबाबदार ठरवतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, मी तुम्हाला विचारलं होतं ना, मग तुम्ही मला का नाही सांगितलं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत घडलेल्या प्रकाराचा अधिपतीला खूप त्रास झालेला असतो आणि या सगळ्यासाठी तो अक्षरालाच जबाबदार ठरवत असतो. तर दुसरीकडे दुर्गी अक्षरा आणि चारुलताविषयी आजींच्या मनात गैरसमज निर्माण करत असते. तर अधिपती सुद्धा सगळ्या गोष्टींसाठी चारुलताला जबाबदार ठरवत तिला विचारतो की आता मी तुम्हाला आई तरी कसं मानू. त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.